मित्र हो, व्यवसायाचे काही प्रकार असतात. एक म्हणजे मेन बिझनेस, जो व्यापारी पूर्ण वेळ करतो. दुसरा म्हणजे साईड बिझनेस, जो एखादा नोकरदार वर्ग त्याचा नोकरी सांभाळून किंवा इतर कामे सांभाळून हा साईड बिझनेस करतो. साईड बिझनेसबद्दल तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर मागे मी साईड बिझनेसबद्दल एक स्वतंत्र व्लॉग केला होता. तसंच सीझनल बिझनेस हाही एक प्रकार आहे. आजच्या भागामध्ये आपण याच विषयाबद्दल बोलणार आहोत. सीझनल बिझनेस हा काय असतो आणि तो कोणता करावा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहत आहे उद्योग मराठी माणसाचा. मित्र हो, आपण एकदम नशिबान आहोत की आपण भारतासारख्या देशात राहतो. भारत देशात आपल्याला 4 ऋतूंचा आनंद मिळतो. इतर देशांना निसर्गाची ही देणगी नाही. मात्र भारत देशात आपल्याला 4 ऋतू संपूर्ण अनुभवायला मिळतात आणि आपण त्याचा पुरेपूर आनंद घेतो. जसे ऋतू बदलतात तसं त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या पदार्थ, खाद्यसंस्कृती, निसर्गाने आपल्याला दिलेले फळे, फुले हेही त्या ऋतूप्रमाणे तसे बदलतात आणि हे ऋतू घेऊन येतात व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. कसं आहे ना, त्या ऋतूंमध्ये ते फळं किंवा ती फुलं ही एक मर्यादित काळासाठीच मिळतात आणि या वस्तूंच्या व्यापाराला साईड बिझनेस असं म्हणतात. साईड बिझनेसची काही उदाहरणं म्हणजे दिवाळीत मिळणारे फटाके किंवा दिवाळीत आपण जे गिफ्ट बास्केट देतो किंवा दिवाळीत मिळणारे उठणं, हे फक्त त्या सीझनमध्येच आपण विकतो किंवा आपल्याला त्या सीझनमध्येच मिळतं. तसंच थंडीत मिळणारे स्ट्रॉबेरीज किंवा मलबेरीज ही फळं ही फक्त त्या थंडीमध्येच तुम्हाला उपलब्ध असतात. आता ज्या सीझनमध्ये आपण हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे, या सीझनमध्ये आंबा या फळाची प्रचंड मागणी असते आणि अशा या वस्तूंचा, या फळांचा, फुलांचा जे व्यापारी व्यापार करतात त्यांना ही सुवर्णसंधी असते आणि या सुवर्णसंधीचा जो फायदा घेतात ते हा व्यापार करून छान पैसे कमवतात. अर्थात हा एक सीझनल बिझनेस आहे, जेणेकरून हा फक्त थोड्या काळासाठीच असतो. जोपर्यंत तो ऋतू असतो, उदाहरणार्थ आता हा उन्हाळा सुरू आहे तर या उन्हाळ्यापुरतंच आंब्यांचा हा सीझन असतो आणि या उन्हाळ्यापुरतंच तुम्ही आंब्यांचा व्यवसाय करू शकता आणि म्हणूनच लोक आतुरतेने या उन्हाळ्याची वाट बघत असतात की जेणेकरून त्यांना उन्हाळ्यात आंबे खायला मिळतील आणि याच इमोशनचा फायदा घेऊन व्यापारी छान प्रकारे या आंब्यांचा बिझनेस करतात, व्यवसाय करतात आणि मस्तपैकी पैसे कमवतात. आणि मी मगाशी सांगितलं तसं हा साईड बिझनेस जो आहे तो एक लिमिटेड पिरियडसाठी असतो, म्हणजे थोड्याच काळासाठी असतो. म्हणून हा करणं फार सोपं असतं. हा सीझनल बिझनेस कोणीही करू शकतं. अगदी नोकरदार वर्ग करू शकतात किंवा गृहिणी करू शकतात आणि छानपैकी पैसे कमवू शकतात. या व्यापाराला तुम्हाला पूर्ण वेळ द्यायचा आहे असंही नाही. तुम्ही ती वस्तू आणू शकता. उदाहरणार्थ दिवाळी असेल तर तुम्ही उठणं होलसेलमधून आणू शकता, त्याचं घरी बसल्या बसल्या पॅकिंग करू शकता आणि हे तुम्ही विकू शकता. त्याचबरोबर आंबेही तुम्ही व्यापाऱ्यांकडून आणून तुम्ही आंबे होलसेलमधून आणा आणि नंतर तुम्ही ते डझनाच्या हिशोबाने विका. तर हा बिझनेस, सीझनल बिझनेस हा करायला खूप सोपा आहे, कारण का हा फक्त एका मर्यादित वेळेसाठी असतो, एक मर्यादित काळासाठी असतो आणि म्हणून हा कोणीही करू शकतं आणि या थोड्या अंतरात हा व्यवसाय करून लोक पैसे कमवू शकतात. तर मग वाट कशाची बघताय? हा सीझन आंब्यांचा सीझन आहे, त्यात हा आंब्यांचा सीझनल बिझनेस करण्याची संधी सोडू नका. तुमच्या ओळखीत जर कोणी आंब्यांचे व्यापारी असतील त्यांच्याकडनं होलसेलमधनं आंबे घ्या आणि हा आंब्यांचा सीझनल बिझनेस सुरू करा. तुमच्याकडे जर ओळखीत कोणी आंब्यांचे व्यापारी नसतील तर मी खाली माझा ईमेल ॲड्रेस देतो, त्या ईमेल ॲड्रेसवर संपर्क करा. तुम्हाला मी 2-3 आंब्यांच्या व्यापाऱ्यांचे जे नंबर आहेत ते तुम्हाला कळवतो.
काहीही करा, पण ही सीझनल व्यवसायाची संधी अजिबात सोडू नका. व्यापार करा. आणि तुम्हाला जर आंब्यांचा व्यवसाय कसा करतात याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर मला खाली कमेंटमध्ये कळवा. पुढचा भाग मी आंब्यांचा व्यापार कसा करायचा याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. मी आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. भेटूयात आता पुढच्या भागात एक असाच नवीन विषय घेऊन. नमस्कार.